मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग सर, मी पाठवलंय. 13 नंबरचा प्रश्न चालू आहे. ठीक आहे बाळा हिशोब. दोन संख्यांची बेरीज 15,640 आहे आणि दोन संख्यांमधील फरक 516 आहे. तर मोठी संख्या कोणती? ज्यावेळेस मोठी संख्या काढायची असते त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय करायचं, या दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. चला आपण दोघांची बेरीज करूया. तसं काय? दोघांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. तर आता बघा दोघांची बेरीज काय येणार आहे बघा, 15,640 अधिक 516. ओके, 606, 4 आणि 1 5, 6 आणि 5 11, आजचा आला 1, 15 आणि 1 16. 16,156. आता मोठी संख्या काढायची असेल तर भागिले 2 करायचं. तर भागिले 2 करण्यासाठी मी पेन चेंज करतो. चला आता भागिले 2 करायचे. बे एक बे, बे आठी 16. पुन्हा दोन संख्या आपण घेऊ शकत नाही म्हणून एक संख्या, दोन संख्या घ्यायच्या असतील तर एक शून्य द्यावं लागेल. बे साती 14, उरला 1, 15 तून 14 गेल्या उरला 1, बे आठी 16. तर 8078 ऑप्शन नंबर 4 हे उत्तर तुम्ही मुलांनी द्यायला पाहिजे होतं. ओके, काय अडचण आहे कोणाला? नाही ना? ठीक आहे, नाही. पुढचं गणित तुम्हाला मी आकडा बदलून गणित देतो. चला इथे 22,240 आहे. 22,240 आणि इथे 1760 आहे. तर मोठी संख्या कोणती? उत्तर काढा. अगोदर काय करायचं, बेरीज करा आणि भागिले 2 करा. मोठी संख्या काढायची असेल तर बेरीज करा आणि भागिले 2 करा. चुकलेले ज्ञानदा, सार्थक, सर छोटी संख्या काढायची. मोठी 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 संख्या जसं आपण तसं. सार्थक बरोबर आहे, वरद बरोबर आहे, फरहान बरोबर आहे, समृद्धी बरोबर आहे. बघा अजय पण बरोबर आहे, साई पण बरोबर आहे. साई पण बरोबर आहे, संस्कार बरोबर आहे, कार्तिकी बरोबर आहे, मंथन बरोबर आहे. चला मी बेरीज करतो. इथे काय बेरीज करायची आपल्याला? 22,240 ओके अधिक 1760 बेरीज करायची आहे आणि 1760 बेरीज केल्यावर शून्याला शून्य, 6 4 10, हातचाला 1, वरती मांडतो 7 8 9 10, पुन्हा वरती मांडतो 2 3 आणि 1 4 आणि 2 अशी 2, 24,000 आलेले. आणि 24,000 जे आहे त्याला 2 ने भागावं लागेल कारण मोठी काढायची आहे. तर बे एक बे किंवा बार दोन्ही सरळ 24 करा. बार दोन्ही 24 आणि हे 3 शून्य ऍज इट इज जशीच्या तशी मांडायची. तर किती यायला पाहिजे तुमचं? 12,000.
उत्तर किती यायला पाहिजे होतं? 12,000. ओके, ज्या मुलांनी 12,000 सेंड केलं त्यांचं बरोबर आहे. चला, इथे जर प्रश्न असतात छोट्याच्या ऐवजी मोठी आपलं लहान संख्या, लहान संख्या कोणती, तर ते उत्तर काढा. लहान संख्या असेल तर मोठ्यातनं छोटं वजा करायचं. ऐका, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करायची आणि त्याला 2 ने भागायचं. पप्पा वजा म्हणजे मायनस ना? हा, मायनस, राईट. सबट्रॅक्ट करायचं आणि 2 ने भागायचं. सेम. मोठी काढायची असेल तर बेरीज करून 2 ने भागायचं आणि छोटी काढायची असेल किंवा लहान काढायची असेल तर मायनस करून 2 ने भागायचं. आता निश्चितच उत्तर 12,000पेक्षा कमी यायला पाहिजे. उगा मोठं उत्तर करू एक नको. दोन तीन एवढं छोटं येत नसते चार परीक्षेत. नीट कर व्यवस्थित. चौदा बघ ना. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 अजून एकही 9 मुलाचं 10 बरोबर 11. आलेलं नाहीये. व्यवस्थित वजाबाकी करा. त्याशिवाय बरोबर येणार नाहीये. 1 4 5 6 7. 1 2 3 4 5. अजून एकाही मुलाचं बरोबर नाहीये. व्यवस्थित वजाबाकी तुम्ही केलेली नाही याचा अर्थ. चला, मी वजाबाकीचा पॅटर्न मांडून ठेवतो तिथे. फरांचं बरोबर आहे. पहिलं फरांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुला काय प्रश्न आहे? 22,240. प्रणिती बरोबर, वरद बरोबर. सार्थक बरोबर, साई बरोबर, संस्कार बरोबर. 3 7 आता ही वजाबाकी व्यवस्थित करा आणि भागिले 2 करायचं. चला, मी पेन 8 ईश्वरी बरोबर, प्रचिती बरोबर, साई बरोबर. 7 5. शून्यातून शून्य गेले 0. आता 4 लहान आहे, मग 4चा 14 करावा लागेल तुम्हाला. 14तून 6 गेले 8. रिवर्स द्यावा लागेल परत. 2 लहान आहे, 12 करावं लागेल तुम्हाला. 12तून 8 गेले किती? 4. रिवर्स करावं लागेल. आता हे डायरेक्ट दोन्ही एकत्र होणार आहेत. 2तून 2 गेले 0 आणि 2 जसाच्या तसा. तर पहा, आता याला 2 ने भागायचं. आपण लहान संख्या काढतोय म्हटल्यानंतर 2 ने भागायचं. सरळ सरळ बघा, 20 आहे म्हणले 20चा अर्ध काय होणार आहे? 10 होणार आहे. 4चा अर्ध 2. 8 आणि 80चा अर्ध 40 होणार आहे. उत्तर किती येणार आहे? 10,240. 10,240 हे उत्तर यायला हवं सर्वांचं. कार्तिकी बरोबर आहे, पूर्वानी नाईक बरोबर पाठवलं, तेजू बरोबर आहे, मंथन बरोबर आहे. समजलंय तुम्हाला का नाही समजलं? समजलं सर. चला, यातली लहान संख्या काढा बरं. हे जे गणित होतं यातलीच लहान काढा. आता चला, यातली लहान संख्या काढा. 13 नंबरच्या गणिताची लहान संख्या काढून द्या मला. बघूया काय येतं तुमचं उत्तर. मायनस करायचं ना मग. हो, लहान संख्या असेल तर मायनस करायचं आणि भागिले 2 करायचं. डिवायडेड बाय 2 करायचं. जरा मी तोपर्यंत मायनस साठी लिहून ठेवतो मी इकडं. आणि डिवायडेड बाय 2 करायचंय. डिवाइड येणार जे आन्सर असेल, जे उत्तर असेल त्याला डिवाइड बाय 2 करा. प्रचिती, काही करू नको ग. मग तुझं उत्तर एकही चुकीचं नकोय. शांत करायचं, काही नाही करायचं. आधी मायनस कर, मग डिवाइड बाय 2 कर. का रे, संस्कार सार्थक दोघांचं एकसारखं चाललं काय? माझं चुकलं काय?
15,640. ओके, माझं चुकलं, तुमचंच बरोबर आहे. थांबा. बरोबर आहे प्रचिती. प्रचितीचं पहिलं बरोबर आहे, संस्कारचं बरोबर आहे, सार्थकचं बरोबर आहे. समृद्धी काय पाठवले बाळ? तेजू बरोबर आहे, अर्पण बरोबर आहे, परान चुकलेलं आहे, प्रणिती चुकलेली आहे. कार्तिकी थोडी गडबड केली बघ तू, तुझं पण चुकलं नाही पाहिजे. अगं बाई उठकी, तास झाला वरद उठकी. बरोबर, दुर्वा बरोबर, श्लोक तिथलं उत्तर नका पाठवू. मी प्रश्न चेंज केलाय. दुर्वा बरोबर आहे, ईश्वरी बरोबर आहे, श्लोक स्वरा ऑप्शन का पाठवताय तुम्ही? ऋतुराज त्याला भागायचं, ऋतुराज त्याला 2 ने भागायचं. तिथपर्यंत तुझं बरोबर आहे ऋतुराज. ज्ञानंद चुकलेलं आहे. ज्ञानंद काय केलंय तू? 10 to 6 12 plus 10 to just 16. बघा, चला वरचा अंक छोटा आहे. 10 तून 6 गेले 4 राहणार आहे. हा रिव्हर्स करावा लागेल. मग 4तून 2 गेले 2 राहणार आहेत. 6तून 5 गेला 1 राहणार आहे. आणि 15 जशी तशी राहणार आहे. ओके, मग आता याला 2 ने डिवाइड करावं लागेल. आता याला 2 ने डिवाइड करायला काय करायचंय? बे 1 बे 7 14, हे तर 15 होतं. त्यातून 14 गेल्यावर किती उरणार आहे? 1 उरणार आहे. इथं ठेवलं तर 11 झाले. आता बे 1 बे 5 10, हे तर 11 होतं. बे 5 10 आलं आपलं. मग 11तून 10 गेला तर 1 उरणार आहे. इथं 1 मांडायचा. बे 1 बे 7 12, आणि हा 4 राहिला तर बे दुनी 4. तर किती उत्तर आलं तुमचं? 7562. 7562 एवढं आन्सर यायला हवं होतं. 7562. काय अडचण आहे कोणाला? ऑप्शन 1 होता. चला आता आपण दुसऱ्या पुढच्या गणिताकडे जाऊया. मंथन आता मंथनचं बरोबर. 1 मिनिट बाळांनो. आता तुम्ही खूप पटकन सोडवणार, पण तुम्हाला मी आयडिया सांगतो की कसं सोडवायचं. 14 नंबर सोडवा. 14 नंबर सॉल्व करा बाळांनो. एक संख्या 75 ने गुणल्या 14 नंबर सॉल्व बघूया कोण सोडवणार. आता पहा, जास्त ज्ञानदा बरोबर, सार्थक बरोबर, वरद बरोबर, अर्फान बरोबर, स्वरा चूक, आरोही बरोबर, प्रचिती बरोबर, ईशिता चूक, जान्हवी चूक, दुर्वा बरोबर, कार्तिकी बरोबर, श्लोक बरोबर. चला कोण सांगेल मला हे सोडवायचं कसं? सर मी वापस पाठवलंय. तू पाठवलं. ईश्वरी बरोबर, प्रणिती बरोबर, जान्हवी चूक, तेजू बरोबर, भक्ती बरोबर, वरान बरोबर, स्वरा बरोबर, ईशिता बरोबर, दुर्वा बरोबर, कार्तिकी बरोबर. सर गुणलंय. काय करायचं मला सांगा, कोण मला सांगेल कसं सॉल्व करायचं? तुम्ही आता एवढ्या सगळ्यांची उत्तर बरोबर आहे, मला सांगा मी सोडवू कसं? प्रणिती बरोबर. सर मल्टिप्लाय केलं. कशाला मल्टिप्लाय करायचं? अरे कशाला मल्टिप्लाय करायचं? उत्तर कसं काय बरोबर आलं तुमचं? तुम्ही एकही विद्यार्थी सांगू शकत नाही मला. मी अजून तर आकडा बदलणार आहे परत. चला हे सोडवायचं कसं बघा. या दोघांची करायची वजाबाकी. किती येईल वजाबाकी सांगा बरं तोंडी. कोण सांगेल वजाबाकी किती? करा ना तोंडी वजाबाकी. 75 आणि 10 85 4 89 14 आलं.
आलं का 14? 14 ही जी वजाबाकी आली ती हिथं मांडायची आणि या 10 14ने केलं भागायचं. 14 1 14, 14 पंचे 70, 64 84, 14 7 98 आणि हा शून्य जसाच्या तसा. किती उत्तर आलं? 70. किती उत्तर आलं? 400. 70. कळालं का? सार्थक कळालं का? हो सर. हो. मी गुणाकार केला का? नाही. मग काय केलं? त्या दोघांची वजाबाकी केली आणि आहे ना त्या चौकाने वजाबाकी आलेली 980. वजाबाकी पहिल्यांदा केली आणि नंतर काय केला? ते जे जास्त आलत का नाही किंवा कमी येतं, कधी कमी येतं कधी जास्त येतं, असं असतं. प्रश्न रसायनाच्या नुसार असतं. तर जास्त आलत त्याला काय केलं? त्या वजाबाकीने भागलेलं आहे. ओके, चला आकडे बदलू. हो सर. समजले सर्वांना? सर्व समजलं का? नाही. समजलं का नाही? हो सर. ठीक आहे, चला जाऊया पुढे. हो इकडे सर. घ्या. चला एक घ्या अजून. इथे घ्या. 25 आहे आणि इथे घ्या काय करायचं? 38 आहे. 25 ने गुणण्याऐवजी 38 ने गुणले तेव्हा गुणाकार जो आहे सर वजाबाकी करायची का बेरीज? 10,400 ने जास्त आला तर उत्तर किती? कितीने ती संख्या कोणती असेल? बाळा पहिली वजाबाकी करायची आणि जे जास्त किंवा कमी आले त्याला काय करायचं? प्रचिती, व्हेरी गुड, शब्बास बाळा, खूप छान. 25. पहिलं प्रचितीचं उत्तर येतं बऱ्यापैकी. 8. दुर्वा छान, सार्थक छान, 6 7 8 9 10 11. सार्थक छान. 1 2 3 4 5 6 7 मी 8 काय 1 करतो, 2 उत्तर 3 इकडे 4. मांडतो मी तुम्हाला कळावं म्हणून थोड्या वेळ, कारण आपल्याला भागाकार करायचा आहे ना. इकडे माझा ह्याचा पेन चालत नाहीये, लॅपटॉपचा पेन युज करावा लागतोय मला, त्याच्यामुळे अक्षर थोडस 1 2 2 3 4 5 6 7 8 9. कार्तिकी 1 0 कुठनं वाढून टाकला काय? वरद बरोबर, ईश्वरी बरोबर, 25 बरोबर. भक्ती बरोबर. आता किती फरक येतोय बघा. चला मी फरक घेतो काढून. चला 38 मधनं 25 गेले तर 13चा फरक येतो. कितीचा येतोय? 13चा. या 13ने मला भागायचंय आणि मी 13चा पाडा म्हणायला सुरुवात केली. 13 एके 13, 13 आठी 4 दर्श. किती आलं? 13 आठी 4 दर्श. आणि हे 2 शून्य जसेच्या तसे. 800 उत्तर यायला पाहिजे होतं. सिद्धेश 800 यायला पाहिजे होतं. कार्तिकी बरोबर, तेजू बरोबर. काय अवघड आहे का? स्वरा बरोबर, मंथन बरोबर. समजलं? अजून एक द्या. हो देणार ना, देणार. सेम गणित असतं, उलट असतं. उलट कसं असतं बघा, एका संख्येला 75 ने गुणण्याऐवजी राहू द्या, 75 राहू द्या, पण इथे काय करतो मी 39 ने गुणले तेव्हा गुणाकार जास्त नाही येणार ना. आता खाली येणार आहे. खाली येणार की नाही? हो की नाही? हो सर. तर 1080 ने इथं लिहितो मी 1080 ने कमी आला, जास्त नाही येणार आता, कारण पुढची संख्या जर ही असली तर ती संख्या कोणती? 1080 ने कमी आला, पुढची संख्या लहान असेल तर कमी. सेम प्रोसेस. कमी. प्रोसेस मध्ये काही बदल नाही. मायनस मायनस करायचं आणि येणारं जे उत्तर आहे त्याने डिवाइड करायचं. बघूया. सेम प्रोसेस. आधी मायनस करा, 75 मधून 39 सबट्रॅक्ट करा आणि
येणारं जे आन्सर असेल त्या आन्सराने 1080 ला काय करायचंय आपण डिवाइड करायचंय. खूप सोपं उदाहरण 1 2 आहे. 3 4 5 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 अजून एकाही 7 विद्यार्थ्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. 4 तर मी पाठव ना मग, वाट पाहतोय मी. डिवाइड 46 ने. विशू तुझी वजाबाकी चुकलेली आहे, व्यवस्थित कर. सर मी पाठवलंच नाहीये. वजाबाकी 46 येतच नाहीये. आवाज येतोय का माझा? अरे आवाज येतोय का? हो सर. ते काय हो झालं, सर. वायफायची रेंज गेलेली होती, मीटिंग बंद पडली होती, परत चालू झाली आपोआप येऊन. साईचं बरोबर आहे, ईश्वरीचं बरोबर आहे. या दोघांचीच उत्तर मला दिसतात. पुढच्यांनी परत पाठवा, कोणी पाठवले नसतील तर. सर मी पाठवलंय. अजून पाठवा, परत पाठवा. साई ईश्वरी दोघांचीच आलेली, बाकीच्यांची काही दिसत नाहीत मला उत्तर, कारण मीटिंग आउट झाली होती, पुन्हा चालू झाली. चला किती वजाबाकी येणार आहे बाळांनो? 75 वजा 39 किती येणार आहे? 36 येणार आहे. अर्पण बरोबर आहे. 36 ने भागायचंय. आता 36 चा पाढा मी पाठ करायला सांगितलाय का नाही सांगितला? अरे हो की नाही? आधी बरोबर. हो सर. हो. मग पाढा पाठ नसेल तर कसं होणार? नाही येणार. आधी बरोबर करा लवकर ते. कसं करा करा लवकर, आधी बरोबर. पुढची काय झालंय? अजून कोणाचं नाही मला. साई ईश्वरी आणि डिवाइड अर्पण आणि आधी चौघांनी पाठवले, चौघांचं बरोबर आहे. सर माझे सेंड नाही होते. हा ती परत काहीतरी झालंय, असं मीटिंग आउट झाली ना, त्याच्यामुळे तसं होतंय कदाचित. तर ते तुमचं काय ते होस्टचं काय आहे ना सार्थक बरोबर. ते चार्ट मधलं ते चूक 0. 36चा पाढा पाठ आहे सगळ्यांचा. पेनचं अक्षर खराब येईल, कारण हा लॅपटॉप पेन आहे. माझा तो पॅड वरचा पेन वर्क करत नाहीये सध्या. 67 वर थोडी ना 8 आहे ना. झूम लावलं की हे करते, नॉर्मल याला चालतंय. संस्कार बरोबर. चला 36 एके 36, 36 दुनी 72, 36 त्रिक 108. परत ते आहे का? आणि हा शून्य जसाच्या तसा 30. उत्तर किती येणार आहे? 30. सर माझं बरोबर आहे. बरोबर आहे, ठीक आहे बाळा. लक्षात आलं का? इथे जाऊया पुढे जाऊ आपण. हो सर. इथं ते एकाच गणितावर आपण खेळतोय. चला जाऊया 15 नंबरच्या गणितावर. सहलीसाठी 25 मुलांऐवजी 48 मुलांनी फी भरली, तेव्हा 4600 रुपये जास्त जमा झाले. तर प्रत्येकाकडून किती फी जमा केली? तर प्रत्येकाकडून किती फी जमा केली?
काय करायचं बाळांनो, ती वजाबाकी करायची आणि त्याने डिवाइड करायचं. मग सेम आन्सर, सेम प्रोसेस, फक्त एक भाषा बदललेली आहे. भाषा बदललेली आहे. हो बाळांनो, मी आकडा बदलल्यानंतर बघणार आहे. आता बघा बऱ्याच बरोबर आहे, फरान चूक आहे, दुर्वा बरोबर, सेम प्रोसेस रे, मगाशी जी केली तीच करायची. आरोही बरोबर, प्रणित चूक, सार्थक बरोबर, अर्पण चूक, वरद बरोबर, अजय बरोबर. सेम वजाबाकी करा, 25 मधनं 48 मधनं 25 वजा करा आणि त्यांनी 46 ला डिवाइड करा. 8 मधून 5 गेले. 8 मधून 5 गेले, 3 2 4 मधून गेलो. चला किती येणार आहे? 25 मधून 48 वजा केलं तर किती येणार आहे बघा? 4600 गुणिले 3 वजाबाकी करा. 48 मधनं 25. प्रचिती बरोबर, आधी बरोबर 23 आहे. किती येणार आहे? 23 येणार आहे. किती येणार आहे? 23 आणि 23 ने याला डिवाइड करा. तुम्ही ताई बरोबर, प्रणिती बरोबर. 23 चा टेबल तुम्हाला खूप हुशार आहेत ना तुम्ही, सगळे टेबल पाठ आहेत ना तुमचे. चला प्रणिती बरोबर, 23 एके 23. सर ऑप्शन सेंड होत नाहीयेत. 23 एके 23 आणि 23 दुनी 46. आता काय करायचं मग? एकदा ज्याचे ऑप्शन चेंज होत नाहीत ना, बाहेर पडायचं आणि पुन्हा जॉईन व्हायचं. ते काय झालं, मगाशी झूम आउट झाली ना आपली, त्याच्यामुळे तसं झालंय ते. 200 उत्तर यायला पाहिजे. किती उत्तर यायला पाहिजे? 200. चला आकडे चेंज करून देऊ का? चला आकडे चेंज. चला इथे घ्या. थांबा बाळांनो. 35 मुलांऐवजी 35 मुलांऐवजी 53 मुलांनी फी भरली. त्यावेळेस 3780 रुपये जास्त जमा झाले. 3780 रुपये जास्त जमा झाले. तर प्रत्येकाकडून किती फी जमा केली? मोठ्यातनं छोटं मायनस करायचं, सारखं विचारायचं नसतं बाळा. मग तुम्ही परीक्षेला कोण सांगणार तुम्हाला? लगेच कळायला पाहिजे. 53 मायनस 35 करा पहिलं. आणि हे जे उत्तर येईल, या उत्तराला 3780 ला सर मी त्या उत्तराने भागायचं. प्रचिती थांबा, प्रचिती बरोबर, वरद बरोबर, सार्थक बरोबर, दुर्वा बरोबर. अर्ध केले मी. ईश्वरी बरोबर, सर आता सेंटच होत नाहीये. बाहेर पडायचं, पुन्हा जॉईन करायची, मग सेंड होता. एकीच्या टेबलमध्ये 37 नाही का? मग आता घेऊ का ते? संस्कार बरोबर, तुझा ईश्वरी संस्कार बरोबर, ज्ञानदा बरोबर, कार्तिकी बरोबर, अजय बरोबर, वरद बरोबर. इथं 36 आणि मायनस केले मी.
मायनस करून त्याचा आन्सर काढायचा. पूर्वा पण बरोबर, अर्पण बरोबर. अजून 18 इथं बघा हे 18 मायनस करायचं. येणार आहे, 18 येणार आहे. आणि खाली वरती वर्णच केले. ते 18 ने भागायचं आता. समृद्धी बरोबर. तू कुठे इथं मग चला 18 एके 18, आलं 18 दोन्ही 36, 36 37 मधनं 36 गेले, उरला 1 आणि 1 18 एके 18 0. आणि हा शून्य जसाच्या तसा. सर मी पाठवलंय. 210 यायला पाहिजे. इशिता बरोबर. आधी चूक, तेजू बरोबर, स्वरा बरोबर, भक्ती बरोबर. आलं लक्षात? झाले. तीन अंकी बापरे. संख्या आहे. आणि तीन अंकीचा गुणाकार किती असतो तुम्हाला माहिती आहे किती अंकी येतो. त्याच्यामुळे याचं उत्तर हे सोडवायचं उत्तर नाहीये, याचं लॉजिकल उत्तर असते. तीन अंकी संख्येचा गुणाकार किती अंकी येतो. आपल्या पहिल्या याच्यात त्यांनी दिलेलं आहे. किती अंकी येतो सांगा मला. 25. 3 अंकी आणि 3 अंकी संख्येचा गुणाकार किती अंकी येतो. 6 नाही, 5 किंवा 6 अंकी येतो. 5 किंवा 6 अंकी येतो. 6 अंकी. हे 10 वाले कोण येते 10 वाले सांगतोय मी तरी परत 10 ला म्हणते. 5 डिजिट किंवा 6 डिजिट येतो. 5 अंकी किंवा 6 अंकी. मग आता इथले 5 अंक किंवा 6 अंक कुठले तेवढीच उत्तर असणार आहे. चला मी बघतो हे किती आहे. 1 2 3 4 5 आणि 6 अंकी हे उत्तर असू शकतं. थांबा. 1 2 3 4 5 आणि 6 हे उत्तर असू शकतं. 1 2 3 4 हे उत्तर असणार नाही. 1 2 3 4 5 6 7 हे उत्तर असणार नाही. 1 2 3 4 5 6 हे पण उत्तर असू शकतं. मग आपण युनिट प्लेस मॅच करायची. काय करायचं युनिट प्लेस. 9 5 45, 9 5 45 आलं की नाही. लास्टला किती आला 5. लास्टला 5 कुठे आहे ऑप्शन 1. म्हणून ऑप्शन 1 हे उत्तर येणार आहे. ऑप्शन 1 कळालंय का तुम्हाला हे. हो सर. हे लक्षात सर मी ठेवायचं. हे सोडवायचं गणित नाहीये. सर मी पाठवलंय. नाही तुम्ही हे पाठवलंय. बरेच जण पाठवता त्याच्यामुळे तुम्हाला हे उत्तर येतच. आणि आकडे बदलले की मग गंमत होते. चला 17 नंबर. सर माझा आन्सर सेंड होत नाहीये. हा ठीक राहू दे, काय हरकत नाही बाळा. 17 नंबरचा आता तास पण 4 मिनिटं राहिलेला आहे. 12 पेनांची किंमत 10 वह्यांच्या किमती एवढी आहे. जर एका वहीची किंमत 30 असेल तर 2 डझन पेन व 1 डझन वह्यांची किंमत एकूण किंमत किती. माझ्याकडे बुक नाही तरी मी बोलणं सोडवते. चार मी 2 60 पाठवलंय. सर मी पाठव. सर मी पण पाठवलंय. सर मी पण पाठवलंय. ठीक आहे बाळांनो. सर मी पण पाठवलंय. कोण सांगेन मला कसं सोडवायचं. सांगणारा पाहिजे. कोण सांगते. पाठवणारा नको, सांगणारा पाहिजे.
कोणी सांगत नाही. सर मी सांगू? सांग की. तर 30 × 24. एका पेनची एका वहीची किंमत 30 आहे, तर 1 डझन वह्यांमध्ये 12 येतात, तर 30 10 300 येतं. बरोबर आहे. तर मग त्याचं 12 करायचं. इकडे बघा, ती बरोबर सांगते. जान्हवी बरोबर सांगते बघा. आता मी इथे लिहितो. इकडे बघा, इकडे बघा. 12 आठ पेन उत्तर असं येतं लिहायचं. सर. इकडे बघा, 12 पेन किती वह्यांबरोबर आहेत? 10 नोटबुक बरोबर आहे. 10. 10 नोटबुक. ओके नाही? असं आहे की नाही? 12 पेन इज इक्वल टू 10 नोटबुक. असंच आहे बघा, म्हटलंय ते गणित. म्हटलं ना, माझा पेन इथे तुम्हाला हे दिसत नसेल थोडासा. इकडे बघा, काय म्हटलंय? 12 पेनची किंमत 10 वह्यांची किंमत एवढी. बघा, 12 पेन बरोबर काय आहे? 10 नोटबुक. इथं वही लिहिलं, व लिहिलं तरी चालते, काही नाही. मग एका वहीची किंमत किती आहे? नोटबुकची किंमत किती इथं? 30 आहे. मग हा गुणाकार आहे. ओके. आणि मग हे 30 × 300 झाले, आहे की नाही? आता सोपं सांगतो तुम्हाला. आता 6च्या पाड्यात हे बघा, 6 × 2 = 12 आणि 6 × 5 = 30, 2 × 5 = 10, 5 × 5 = 25. पेनची किंमत किती आली? 5 × 5 = 25, 5 × 5 = 25. आली का माझी पेनची किंमत? 5 × 5 = 25. पेन थोडा लेट लॅग करतोय. मग तुम्हाला माहित झालं पेन 25 रुपयाला आहे, वही 30 रुपयाला आहे, तर 2 डझन पेन व 1 डझन वह्या. आता 2 डझन पेन, 2 डझन म्हणजे 24. आपल्याला 24 ने गुणवलं लागेल. मग 24 × 25 किती असतं? 600 असतं. किती असतं हे? 600. कारण 25च्या वर्गात नाही केलं तर, किंवा आपण गुणाकार करूया. हे 600 रुपये झाले. पेनचे 600 रुपये. व 1 डझन वह्या, वहीची किंमत किती? 30 आहे. मग 30 × 12 किती येणार आहे बघा? 360. 360 येणार आहे. 360. आता या दोघांची मिळून किंमत किती आपल्याला काढावं लागणार आहे? मग हे 0, 960. हे 6, 6 आणि 3 9. आता बऱ्याच मुलांना हे थोडं समजलं नसेल अचानक, कारण एवढं हे मोठं गणित थोडं सोडवायचं म्हटलं, थोडी गडबड वाटेल. बरोबर? माझं बरोबर आहे असं आलं पाहिजे. सर. माझं बरोबर आहे सर. तास आपोआप संपेल. 1 मिनिट राहिलेला आहे, त्याच्यामुळं ठीक आहे. तुम्ही समजून घ्या, स्क्रीनशॉट वगैरे माझं काढून पण घ्या. बरोबर आहे. ओके, करूया क्लोज. हा.